हा रील त्या सगळ्यांसाठी आहे ज्यांनी प्रश्न विचारलेत की एखादी साधना सुरू कशी करायची, त्याची विधी कशी असेल. हे बघा, विधी-विधान प्रत्येक साधनेला असतं. बट ते फॉलो करणं गरजेचं आहेच, असं मी म्हणणार नाही. वी आर ॲट व्हेरी बेसिक लेवल. ओके. परमेश्वराला दुसरं काही नकोय, फक्त अंतःकरण हवं असतं आपलं निर्मळ. लव्ह इज एव्हरीथिंग. आपल्या इष्टदेवतेवर असलेलं आपलं प्रेम, भक्ती इज एव्हरीथिंग. आपल्या देशात असे भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत ज्यांनी विधिविधान न फॉलो करता फक्त भक्ती मार्गातून भगवंताला मिळवलंय. फॉर एक्झाम्पल, रामकृष्ण परमहंस यांची मा कालीसाठीची भक्ती नो वन कॅन फॉरगेट, राईट. वामाखेपांचं मा तारासाठी असलेलं प्रेम. नंतर आपल्या महाराष्ट्रात एवढी समृद्ध संत परंपरा आहे. संत तुकारामांनी पण काही कोणतं विधिविधान तर फॉलो केलं नाही ना. भक्तीचाच मार्ग आहे हा. वारकरी संप्रदाय भक्तीचा मार्ग आहे. जे आळंदीत बसले त्यांचा भक्तीचा मार्ग आहे. नंतर इतरही संत आहेत, त्यांचा भक्तीचाच मार्ग होता. पण जे घडलं ते सगळं भक्तीतूनच घडलं. तर दिस इज व्हॉट वी आर गोना फॉलो. तर आता जेव्हा नवरात्रीत तुम्ही साधना करणार तेव्हा तुम्ही काय करणार? प्रत्येकाच्या घरात एक देवघर असतं. आता जे गृहस्थ आहेत, ज्यांच्याकडे एक फॅमिली, आई वडिलांसोबत जे राहत आहेत, फॅमिलीसोबत जे राहत आहेत, जे मॅरिड आहेत, त्यांच्याकडे देवघर असेल. जे बॅचलर्स आहेत त्यांच्याकडे देवघर नसतं. व्हॉट यू डू, देवीचा एखादा फोटो प्रिंट करा छोटासा. तेही शक्य नसेल, फोनमध्ये तो फोटो ओपन करून समोर ठेवा. त्याच्यासमोर एक दिवा लावा. बाकी काहीही नसलं तरी दिवा गरजेचा आहे, कारण अग्नी ही या आपल्या साधनेची साक्षी असते. ओके. तर दिवा आणि फोटो. बाकी ज्यांच्याकडे देवघर असेल, ज्यांच्याकडे फॅसिलिटीज असेल, ते दिवा, धूप, फुलं, माळा, प्रसाद, जे जे शक्य असेल तुम्हाला ते तुम्ही ते करू शकता. एकदाचं सगळं हे मांडलं गेलं तर गरजेच्या गोष्टीत आपल्याकडे 2, आसन आणि माळा. आता साधनेनुसार माळा वेगवेगळी असते, पण माझ्याकडे एकच माळा आहे गेली किती वर्ष, जी सद्गुरूंच्या आश्रमातून मी मागवली होती. तीच रुद्राक्षाची माळा मी ऑलमोस्ट फॉलो करते सगळीकडे. ललिता मा त्रिपुर सुंदरीला पण मी तीच माळा यूज केली होती, रुद्राक्षाची. आसन पण माझं एक फिक्स्ड आहे गेली इतकी वर्ष. आसन कधीही चेंज करू नका. आणि माळा आहे ती साधनेनुसार चेंज होऊ शकते की तुम्ही कोणत्या देवाची साधना करताय. एवढं सगळं झालं, याच्यानंतर पहिली गोष्ट तुम्ही काय करणार तर संकल्प घ्यायचा. आता संकल्प वेगवेगळ्या प्रकारे घेतला जातो आणि वेगवेगळ्या वस्तू हातात घेऊन घेतला जातो. सगळ्यात सोपं आहे की हातात पाणी घेऊन संकल्प घ्यायचा. आता पहिली माळा करणार तुम्ही गणेशाची. ओम गंग गणपतये नमःचा तुम्ही जप करू शकता, किंवा दुसराही कोणता गणपतीच्या मंत्राचा तुम्ही एक माळा जप करू शकता. दुसरी माळा तुम्ही करणार गुरुची. आता आपल्याकडे गुरु नसेल तर कोणत्याही देवाला गुरु मानून आपण त्याच्या एखाद्या मंत्राचा एक माळा जप करू शकतो. फॉर एक्झाम्पल, ओम नमः शिवाय, शिवाला गुरु मानलं तर. आणि त्यानंतर मग त्या देवीचा मंत्र किंवा स्तोत्र त्याची सुरुवात करायची. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे गुरुमंत्र आणि गणेश मंत्र गरजेचाच आहे असं नाही. ओके. असं म्हटलं जातं की या 2 गोष्टी करायला पाहिजे, किंवा कुणाला तरी गुरु मानून करायला पाहिजे जाप. बट जेव्हा मी ही साधना केली होती तेव्हा मला काहीही नॉलेज नव्हतं. सो ना मी गुरु मंत्र केला त्यावेळेला, ना मी गणेश मंत्र केला. मी डिरेक्टली मला म्हटलं की हा माझा संकल्प आहे आणि मी हे असं करणार, अँड आय फॉलोड इट. आणि त्यावेळेला तर मला एवढी आयडिया पण नव्हती. सो असं नाही की माझं देवीवर फार प्रेम होतं, असं काही नव्हतं. कारण जी व्यक्ती आपल्याला माहितीच नाही, आपण जिला भेटलो नाही आहे, जिला बोललो नाही आहे, आपण त्याच्यावर कसं ना प्रेम करणार. मी त्या टाईपची व्यक्ती. बिकॉज आय एम अ काइंड ऑफ पर्सन की समोर कोणीतरी व्यक्ती असेल हाडामासाची, ती व्यक्ती समोरून प्रयत्न करेल तेव्हा मी समोरच्यावर प्रेम करू शकते. आता समोरची देवता एक्झिस्ट आहे नाही आहे, ट्रस्ट आहे नाही आहे, तिच्यावर कसं काय प्रेम करणार ना. सो मला आयडिया नव्हती, बट तसंच मी ब्लाइंडली फॉलो केलं. अँड यू नो व्हॉट, मंत्राची एनर्जी जनरेट होते. माझा पहिला संकल्प, आय एम अशेम्ड ऑफ की मी बाल त्रिपुर सुंदरी मंत्राचा माझा जेव्हा संकल्प घेतला होता, मी 3 महिन्याचा संकल्प घेतला होता फक्त 1.25 लाखासाठी. जो मंत्र मी आता मॅक्स 11 दिवसात करू शकते. 1.25 लाखाचा जाप मी तेव्हा 3 महिन्यात केला. लेट इट बी, दॅट इज समथिंग एल्स. साधना संपल्यानंतर
भगवतीला म्हणायचं की थँक्यू सो मच मा, तू माझ्याकडून जाप करवून घेतलास आणि या सगळ्यामध्ये जर माझी काही चूक झाली असेल तर मला माफ कर, असं म्हणायचं. आणि हो, आसनावर बसताना आणि आसनावरून उठताना दोन्ही वेळेला आसनाला नमस्कार करायचा. आणि शक्य असेल, जवळ पाणी असेल तर थोडंसं पाणी आसनाखाली जमिनीवर टाकायचं. असं म्हणतात की जाप चोरला जातो वगैरे, असं पण आहे शास्त्रात, बट ते काय मी कधी फॉलो केलं नाही. मला जेव्हा लक्षात असतं तेव्हा मी फॉलो करते, नाही लक्षात आलं तर मी नाही फॉलो करत.